बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संजय राऊत शिवीगाळ आणि राड्याच्या धमकीची। 2022 साली जेव्हा शिवसेनेचे 40 आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून निघून गेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला होता। पण आता 4 वर्षांनी पक्ष पुन्हा एकदा फुटलाय। पण आता ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक पवित्रा स्वीकारलाय। बंडखोर खासदारांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघात राडे करू असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। तर फुटणाऱ्यांना रस्त्यामध्येच तुडवा या बाळासाहेबांच्या वक्तव्याची आठवण सुद्धा संजय राऊत, अरविंद सावंत आणि चंद्रकांत खैरेंनी करून दिली। आमच्या पक्षातनं निवडून आलेला आहात त्यामुळे आधी राजीनामा द्या आणि मग बंडखोरी करा असं आव्हान संजय राऊतांनी दिलंय। सोबतच ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून शिवसेनेकडनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ऑपरेशन तुडवा सुरू होणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिलाय। आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे। काय ऑपरेशन तुडवा? ऑपरेशन काय त्यांनी टायगर, ते टायगर असले ते हे असे लपणारे लोक काय टायगर असतात काय? टायगर का असं गुहेत लपतो काय? आम्ही टायगर आहोत, आम्ही म्हणतो तुडवू म्हणून। आता आम्ही ऑपरेशन तुडवा, परवा उद्या वर्धापन दिन आहे, 60 वर्ष होत आहेत। शिवसेना प्रमुखांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि हे जे लोक आहेत स्वतःला टायगर मानतात त्यांनी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये बेईमानी केली म्हणून ही माझी चीड आहे। बरं, म्हणून माझी हा जो संताप आहे ना, ही शिवसेना प्रमुखांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, तुम्हाला धीर नाही, पैसे घेता आणि तुम्ही बेईमानी करता, तुडवा अशा लोकांना बाळासाहेबांचा तेव्हा आदेश होता। आणि म्हटलं ना, आता ऑपरेशन तुडवा की खासदारांना कसं विकत घेतलं गेलं आहे। ज्याला तुम्ही फूट म्हणताय त्याला आम्ही फूट म्हणत नाही, त्याला आम्ही गद्दारी म्हणतो, बेईमानी म्हणतो आणि बदमाशी म्हणतो। आणि हे सगळे लोक पैशाने विकत गेलेले आहेत, पैशाने। आज सकाळी यांना हॉटेल लीलामधून राजस्थानमधल्या एका जागेत नेलेलं आहे। का त्यांना असं पळवतात? एवढे ते सुरक्षित आहेत, त्यांचे वैचारिक त्यांची लढाई आहे वगैरे, मग लपून का राहत आहेत? आणि काल रात्री दिल्लीतून दुसऱ्या ठिकाणी जाण्याआधी आणखीन 10 कोटी रुपये दिले, म्हणजे आतापर्यंत त्यांना 25 कोटी रुपये मिळाले। काल रात्री त्यांना 10 कोटी रुपये दिले आणि त्यांना राजस्थानमधल्या एका जागेत हलवलंय, सुरक्षित हलवलंय। कोणापासून भीती आहे?